नमस्कार शेतकरी मित्रांनो, आयात शहा यूट्यूब चॅनलवरती आपल्या सर्व शेतकरी बांधवांचं अभिवादन आहे. तर शेतकरी मित्रांनो, आपण सध्या तैवानी पेरूची नवीनच लागवड केलेली आहे. तर आपण बघू शकता, आपल्या या झाडांना कमीत कमी 5 महिने झालेले आहेत. तर आपले झाड अशा प्रकारे सध्या दिसत आहेत. तरी शेतकरी बांधवांनो, आपण या तैवानी पेरूची लागवड अशा प्रकारे केलेली आहे. ज्या वेळेस आपल्याला तैवानी पेरूची लागवड करायची होती, त्यावेळेस आपण या तैवानी पेरूला एकदा मार्केटिंग करून घेतली, आखून घेतले आणि या पूर्ण 1 एकर क्षेत्रामध्ये आपण सध्या 1000 झाडे लावलेली आहेत तैवानी पेरूची. तरी मित्रांनो, या पेरूची लागवड करताना आपण या पेरूसाठी बेड मारून घेतलेत, जमिनीवरती बेड मारून घेतलेत. त्यामध्ये आपण त्याला बेसल डोस दिला. तर बेसल डोस देता वेळेस आपण त्यांना या जे बेड मारलेले होते आपण, तर त्यामध्ये आपण सेंद्रिय खताचा वापर केला. सेंद्रिय खताचा वापर केला आणि आपण सेंद्रिय खत प्युअर सेंद्रिय खताचा वापर केला मित्रांनो. आणि त्यामध्ये रासायनिक खताचा बी थोडाफार वापर झालेला आहे. त्यामध्ये आपण निमोनी पेंटचा वापर केलं लागवड करायच्या वेळेस आणि सुपर फॉस्फेट टाकला. कारण की त्या झाडाला म्हणजे वीकपणा येऊ नये म्हणून आपण त्यामध्ये रासायनिक खताचा पण वापर केलेला आहे मित्रांनो. तर आपण बघू शकतात, आपला बाग हा 5 महिन्यानंतर अशा प्रकारे दिसू लागला. आणि किमान जर आपण या झाडाला लागवड केल्यानंतर 1 तासानंतर आपण त्याला ह्युमिक सोडले. काही आपण ड्रिपच्या माध्यमातून पण त्याला ह्युमिक सोडू शकता. आणि आपल्यापाशी काही ड्रम वगैरे असतात, त्या ड्रममध्ये काढून प्रति 100 ग्रॅम तरी आपण याला ह्युमिक सोडला पाहिजे प्रत्येक झाडाला. तर मित्रांनो, आपलं सहर्ष